राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याचप्रमाणे अजय विचारे जी देखील आहेत, अन्नूजी आहेत, गोपीजी, त्याचप्रमाणे इतर सर्व मॅनेजमेंट कमिटीचे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते हे सर्व या ठिकाणी आपल्याला मॅनेजमेंट कमिटी देखील आहे. आणि या दोन्ही संघांची ओळख आपण आता पाहुण्यांच्या शुभ उपस्थितीत करतोय. त्यानंतर टॉस होईल, दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जातील आणि फिल्डिंग करणारा संघ तिथे थांबेल, बॅटिंग करणारा संघ बाहेर येईल. बघूया गोरेगाव स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन व समृद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित या गोरेगाव फिरता चषक 2023 व विजय देसाई स्मृती चषक 2023च्या निमित्ताने अंडर-22चा यावर्षीचा फॉर्मॅट, आजचा शेवटचा दिवस. ओळखत असताना आपण पाहतोय या ठिकाणी प्रथम संघ आहे कांधारी किंग्स बँड्रा, अमोल भैया कीर्तिकर साहब, अजय जी विचारे साहब, गीता रविंद्र बोरकर मैडम, प्रवीण जी सिंह साहब, इनके साथ उपस्थित हमारे अनुज जी भी है, अजय विचारे जी. सर्व पाहुण्यांना मी सन्मानपूर्वक विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आमचे सन्मान्य आदरणीय अमोल भैया कीर्तिकर उपस्थित आहेत. इस स्पर्धेच्या निमित्तानं अन्नू जी इन्हें भी यहाँ पर मैं बुलाना चाहूँगा, आप भी मंच पर पधारे. आए हुए सभी दर्शकों का फिर एक बार हार्दिक स्वागत, आभार. मी सुरेंद्र फोडकर, चिन्नास्वामी, रमेश नार्वेकर, अनिल भालेराव, सुनीलजी, विभाकर बेंगुर्लेकर, त्याचप्रमाणे गावकर साहेब, सुरेशजी देशमुख, आमरे साहेब, सर्वांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेश पाटील, उमेश देसाई, श्रीकांत जाधव, हर्षद पाटकर, रोहित सॅबी, त्याचप्रमाणे रमजान शेख या सर्वांचं फार मोठं योगदान आहे. आमचे राकेश शर्मा, त्याचप्रमाणे आमची संपूर्ण ही टीम, तिन्ही अंपायर युवराज दांडेकर, त्यांच्या समेत केतन, त्यानंतर विक्रांत खोत, एक लेजंड टेनिस क्रिकेटर, आमचे स्कोरर विशाल ठाकूर, आमचे सहकारी समालोचक सन्माननीय प्रसाद परब सर,
सुजय स्पोर्ट्सचे सुजय पवार यांचे देखील धन्यवाद. दोन्ही कॅमेरामॅन मयुरेश आणि आयुष यांचे देखील मनपूर्वक आभार. आणि राकेश त्याचप्रमाणे इतर सर्व मॅनेजमेंट कमिटी यांना अभिवादन करून मी राजेश कुळे या अंतिम फायनलच्या पहिल्या सत्राला सुरुवात करत आहोत. टॉस जिंकलेला आहे. प्रथम टॉस जिंकून कंधारी किंग्स. आपण फिल्डिंग बरोबर ना. नवी मुंबई राहील टॉस आपने जीता है ना. अंतिम फायनलचा टॉस झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे. आपण पाहत आहोत या ठिकाणी संघ कंधारी किंग्स बँड्रा. गेल्या वर्षी लालबागचा राजा बॉईज विजेते होते. उपविजेते विजय वॉरियर्स. यावर्षी नवी मुंबई यांना आपण पाहतोय नवी मुंबई स्पोर्ट्स. 5 ओव्हरचीच मॅच आहे त्यामुळे लक्षात घ्या. 6 ओव्हर नाही 5 ओव्हरची. 5 ओव्हरचीच मॅच आहे. नवी मुंबई लक्षात घ्या 5 ओव्हरचीच मॅच आहे. चला लवकर वेळ लावू नका मी विनंती करतोय. कंधारी किंग्स फिल्डिंग लावून घ्या. सलामीची जोडी पाठवा. नवी मुंबई मी दोन्ही पंचांना विनंती करते आपण देखील मैदानाचा ताबा घ्यावा. विक्रांत खोत आणि युवराज दांडेकर यांना विनंती करते. मॅच आपण फायनल. पाच ओव्हरची मॅच. अगोदर किमान आपल्याला प्राइज डिस्ट्रीब्युशन देखील आहे त्यामुळे लक्षात ठेवा. कारण मॅच जेवढी लेट होईल तेवढं प्राइज डिस्ट्रीब्युशन लेट होणार आहे. आणि पाहुणे मंडळी देखील उपस्थित आहेत. आपल्याला 6च्या अगोदर फायनल पूर्ण करायची आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. चला लवकर. गोन फेजचे प्रोडक्ट आपण पाहतोय उमेशजी देसाई यांच्याकडनं खेळाडूंसाठी आणि आता पाहुण्यांसाठी देखील आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण सज्ज होतोय नवी मुंबई. ओमकार नवी मुंबई कुशल एकाला कोणाला तरी पाठव इकडे. चला ओमी लवकर. ओमकार केणी आणि ओमकार बरोबर आपण पाहत आहोत. ओपनिंगला जाणार आहे ओमकार आणि भावेश नाईक आणि ओमकार. 5 ओव्हरची मॅच आहे. चला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला सर्व लहान मुलांनी मागे या. तर पहिली सलामीची जोडी भावेश नाईक आणि मॅन फ्रॉम नवी मुंबई ओमकार खेणी. द मॅन टू वॉच आउट. अवधूतवर लक्ष असेल, तन्मयवर लक्ष असेल. विजय पवार दोन्ही मॅच मध्ये सरस स्ट्रेट षटकार घेऊन विजय गाथा लिहिली. क्वार्टर फायनल मध्ये देखील त्याने फटका खेळला होता 3ऱ्या माळ्यावर समोर आदर्श विद्यालय. आणि मगाशी पण आपण पाहिलं फर्स्ट फ्लोअरला हिट केलं होतं. ज्या प्रकारचं टायमिंग आहे त्याचं. पालघर संघ सेमीफायनलला आपण पराभूत होताना पाहिलं. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी राहुल येतोय. राहुल की अवधूत आहे. राहुल. चला राहुल सज्ज होते. ओमी की भावेश पाहूया. स्ट्राईकला डावखुरा बॅट्समन ओमकार नाही. ओमकार केणी स्ट्राईकला येतोय. ओमी. पहिल्या षटक घेऊन राहुल. क्षेत्ररक्षण आपण बघूया. बॅकवर्ड पॉइंट आहे. कव्हर आहे. एक्स्ट्रा कव्हर आहे. एक शॉट स्क्वेअर लेग. त्या ठिकाणी ऋतिक आहे. डीप स्क्वेअर लेग आहे. डीप मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक कव्हर. डीप कव्हरला खेळाडू तन्मय. ये वी गो. बोला गणपती बाप्पा मोरया.
अंतिम फायनल गोरेगाव स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन व समृद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित गो गोरेगाव फिरता चषक व विजय देसाई स्मृती चषकाचा मानकरी कोण ठरणार? अंतिम फायनल नवी मुंबई स्पोर्ट्स नवी मुंबई विरुद्ध कांधारी किंग्स बँड्रा. कांधारी किंग्स संघाने टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी, पहिला चेंडू राऊंड विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने डिक्लेअरमध्ये 2 धावा. चांगली सुरुवात, थोडासा लो फुल टॉस मिळाला आणि त्या चेंडूला दिशा दिली. स्क्वेअर लेगच्या दिशेने 2 धावा. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे लक्षात ठेवा 5 ओव्हर प्रमाणेच आपण पुढे पाहणार आहोत. एक वेगळी अशी सुरुवात. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय राहुल. राहुल याचा पुढचा चेंडू ओमकार खेळीसाठी. पहिल्या चेंडूवर 2 ने सुरुवात. स्क्वेअर लेगला एक खेळाडू घेतलेला आहे. शॉट जो आपण मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये थोडासा वाईडी शुभा आहे. पुढचा चेंडू पूल केलेला आहे, मात्र खेळाडू आहे. स्ट्रेट फॉरवर्ड कॅच, दॅट शुड बी टेकन गॉन. मोठी विकेट. ओमकार खेळी परततोय. शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा वाहन, तीर कमान मारिती चक्रा तुझा गणकरा. विकी मुंबईकर आता येतोय. पहिला खेळाडू बाद झालेला आहे, ज्याचं नाव आहे ओमकार केणी. एक महत्वाचा खेळाडू. आपण शँकीला देखील पाहतोय राकेशजी शर्मा यांच्याबरोबर. या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं हार्दिक स्वागत. शेवटचा अंतिम फायनल प्रबोधनच्या मैदानावर आपण पाहतोय. यश मिळालं राहुलला आणि विकी मुंबईकर याच्यावर आता जबाबदारी असेल. राहुल आणि हो भवेश नाईक यांना पाहतोय आपण. आणि what a handsomely driven, what a shot. भावेश नाईक is on fire. षटकार, good shot. शांताबाई अगं शांताबाई. What a handsomely driven, what a shot. भावेश नाईक is on fire. तेरा ये जलवा माहीमचा हलवा, जीवाचा कालवा मनाला भुलवा, मामाला बोलवा कालवा हलवा कालवा हलवा कालवा हलवा कालवा हलवा. धावसंख्या 10 पहिल्या ओव्हर नंतर. फलंदाज या ठिकाणी आल्यानंतर ज्या प्रकारचं एक माइंडसेट तयार झाला. विकी मुंबईकर स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला भावेश.
विजय पवार गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. येथील फायनलचा विजेता जर विजेता कंधारी किंग्स ठरले तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जो संघ चतुर्थ पारितोषिक तृतीय पारितोषिक विजेता ठरणार तो म्हणजे आपल्याला पाहायला मिळू शकतो. संघ नक्कीच ठरू शकतो पालघर, आणि जर या ठिकाणी नवी मुंबई जिंकले तर त्या ठिकाणी तृतीय पारितोषिक ठरेल गोरेगाव विजय वॉरियर्स. विजय पवार पहिला चेंडू लेफ्ट हँड बॅट्समन विकी मुंबईकरसाठी, आणि विकीचा चेंडू वन बाउन्स. चेंडू नाही आतमध्ये, एकच धाव जडाला लागून आलेला आहे. त्यामुळे असंही नाही की पलीकडे मुंबईकरसाठी होतं ज्या प्रकारे आणि विकीचा चेंडू वन बाउन्स. चेंडू 11 दुसरं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट राईट हँड बॅट्समन साठी एक धाव महत्वाची, आणि त्या अनुषंगानेच या ठिकाणी प्रयत्न आपल्याला होताना पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट भावेशसाठी. ऑफ स्टंपवर चेंडू होता थोडासा जास्त बाहेर, आणि पंचांचा इशारा येतोय वाईड, कारण खेळपट्टी ज्या प्रकारे या ठिकाणी पोषक आणि नंदनवन ठरलेल्या फलंदाजांसाठी प्रत्येक जण बॅट्समन या खेळपट्टीच्या मोहात पडलेले आहेत, आणि काही गोलंदाजांनी तर अक्षरशः या खेळपट्टीचा देखील फ्लॅट टणक आणि सपाट खेळपट्टी त्याचा देखील चांगला फायदा उचलला, जेणेकरून बॅट्समनना देखील त्यांनी काही उभं केलं, मामा बनवलं अक्षरशः काही गोलंदाजांनी. ते मगाशी देखील आपल्याला पाहायला मिळालं. विजय आता मात्र बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू. भावेश परततोय. बॅटची कडा आज आलेला आहे. हा देखील आक्रमक फलंदाज आहे, आणि पृथ्वीराजवर आता जबाबदारी असेल. यष्टीरक्षक राहिल याने घेतलेला झेल होता. शॉर्ट स्क्वेअर लेग आपण पाहतो. डीप मिड विकेट आहे. एक काऊ कॉर्नर देखील आपल्या बरोबर स्टेजच्या समोर आपण पाहत आहोत. पॉइंटला खेळाडू आहे. डीप कव्हर नाही, मात्र सर्कलच्या आतमध्ये आपल्याला कव्हर पॉइंटला अवधूत पाहायला मिळतोय. हुसेन आहे एक्स्ट्रा कव्हरला, आणि आता मात्र जो काऊ कॉर्नरचा खेळाडू आहे त्याला मिडॉनला घेऊन येतोय, तसं वाईडिश मिडॉन, आणि कव्हरला हुसेन थोडासा आता पलीकडे जातोय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय विजय पवार. 22 वर्षाखालील मुलांमध्ये खेळाडूंमध्ये असलेलं टॅलेंट गुणवत्ता देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि वॉट अ शॉट, कुठून कुठे फिरवला बघा. खेळायचा होता चेंडू, कुर्ल्याला जातोय पारल्याला. अप्रतिम फटका, स्वाद भरे शक्ती भरे, आणि वॉट अ शॉट शुरू हो चुका है. कुठून जबरदस्त सुंदर षटकार. चेंडू कुर्ल्याला जातो. थँक्यू पृथ्वीराज. आल्या आल्या या ठिकाणी पृथ्वीने ज्या पद्धतीने चेंडूला पृथ्वीवरून घालून जमिनीवरून उचलला आणि हवेमध्ये आकाशामध्ये निश्चितच पाठवलं. गगनचुंबी षटकार, एक पंख लावून पाठवलेला चेंडू आपण पाहिला, आणि या ज्या प्रकारच्या बॅटिंगची आपण या ठिकाणी विचार करतोय पृथ्वीराजचा. आता मात्र पूल करण्यासाठी गेलीत. पंचांचा इशारा येतोय, वाईड आहे. या वाईडने धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल. आता 19 दुसरं षटक आहे. 5 ओव्हरची मॅच आहे, आणि 5 ओव्हरमध्ये एक एक खेळाडू प्रत्येक वेळेस आपण पाहतोय आक्रमण करत आहे, कुठल्या प्रकारची संधी सोडत नाही आहे. कारण या अगोदर देखील आपण पाहिलं तर गोलंदाज ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये चांगली ओव्हर टाकली होती, मात्र त्यानंतर विजयच्या गोलंदाजीवर तुटून पडलेले आहेत. आत्ता मात्र हा चेंडू छान, हा चांगला टप्पा आहे.
अनप्लेएबल फॉर द राईट हँड बॅट्समन जे वेट करत होते. अगोदरचा जो पहिला चेंडू त्याने खेळला ऑफ स्टंपच्या बाहेरून त्याने फिरवला आणि कुठून कुठे खेचला बघा. इट्स अ टिपिकल सूर्यकुमार यादव स्टाईलमध्ये त्याने खेळलं. बघूया आज देखील सूर्यकुमार यादव कसा खेळेल, कारण थोडंसं अपयशी झालेलं आहे मुंबई इंडियन्सकडून देखील खेळताना. अप्रतिम नाही, कुठेही पायाची हालचाल नाही, जागेवरून खडे खडे खेळायला गेले. कुठल्याही प्रकारचं बदल आली ते पाहायला मिळत नाही. त्याचा परिणाम असा होतोय द लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन बट मिस टाईम बाय द बॅट्समन आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. अनदर डिलिव्हरी डॉट. पहिलं आपण पाहतोय षटक झाल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारची स्ट्राईक करतोय बॅट्समनना आपल्याला पाहायला मिळतं. पृथ्वीराज राईट आर्म ओव्हर द विकेट. बोल्ड. आता कळलंच नाही काय बघा, डावा पाय तसाच आहे आणि उजवा पाय थोडा वरती गेला होता. अशा प्रकारे नंदूला बाद केलं होतं श्रेयस देवने. धन्यवाद. खूप छान असं संगीत या ठिकाणी डीजे यांना आपण पाहतोय. डीजे विनय आणि आता बॅट्समन येतो मॅन फ्रॉम पुणे. 2 एक्सप्रेस या नावाने देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. यावर्षी नोव्हेंबर डिसेंबर नंतर ज्या फॉर्ममध्ये हा खेळाडू आहे नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 ओव्हर नंतर धावसंख्या विशाल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19. 9.5ची सरासरी 9.50. गोलंदाजी करण्यासाठी येतोय राहुल. राऊंड द विकेट. पहिला चेंडू मुंबईकर खेळून काढतोय मात्र एकच धाव नाही. परत आलेला आहे निहाल, कारण मिडॉनला खेळाडू थोडासा आतमध्ये आपण पाहतोय. पॉइंट आहे तन्मय आहे आपल्याला पाहायला मिळतोय जो कव्हर पॉइंटला आहे. राऊंड द विकेट. स्लोवर वन ऑफ कटर. अक्षरशः छान असा टाकलेला चेंडू आपण पाहिला. ऑफ स्टंपवरून थोडासा कव बनवतोय, बाहेर निघतोय आणि चेंडू डॉट. पहिले 2 चेंडू आपण पाहतोय. निहाल काहीतरी सांगतोय नवी मुंबई स्पोर्ट्स कडून. गेल्या वर्षी करण मडवी आपल्याला खेळताना पाहायला मिळाला होता आणि करणने पहिल्याच मॅचमध्ये काय बॅटिंग केली होती. गेल्या वर्षी लवकर संपुष्टात आलं होतं आव्हान, मात्र यावर्षी आपण पाहतोय फायनल खेळतात जास्त बाहेर फिरवला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडंसं कंट्रोल राहू शकला नाही. बघा आत्ताचे हेडलेट NX ट्रू फ्लाईटचे बॉल, कॅप्टनचे बॉल सुरुवातीचे आपण MRIचे पाहिजे ज्याच्यावर कंट्रोल तुम्हाला करता यायचं. बघूया पुढचा चेंडू आणि व्हॉट अ शॉट. राईट इन अ स्लॉट आउट ऑफ द प्लॉट. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा ओमकार केणीच्या बरोबरीने हा देखील खेळाडू जातोय विकी मुंबईकर. याच प्रकारे 4थ्या मजल्यावर त्याने फटका घेतला होता आतमध्ये. थँक्यू धन्यवाद. बॉल आलेला आहे. विकी मुंबईकर या अगोदर ओमकार केणीने मारलेला फटका आपण पाहिला. 4थ्या मजल्यावरती जो गॅप आपण पाहतोय तर आतमध्ये गेला होता आणि कामगार तो बॉल बाहेर घेऊन आला होता. ज्या प्रकारे आता देखील आपण पाहतोय 4थ्या मजल्यावरती एक जबरदस्त क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला होता. मात्र एकूण धावसंख्या 26 या धावसंख्येवर आपण पाहतोय. 3रं षटक सुरू आहे आणि अजूनही 3 बॉल बाकी आहेत. राहुलचं हे षटक आपण पाहत आहोत. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू आहे. शॉर्ट मिड विकेट नाही मात्र डीप मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लेग. आता मात्र लेन डिलिव्हरी आणि खेळाडू बाद होतोय. यष्टीरक्षकाच्या हातात झेल देऊन परततोय. विकी मुंबईकर थोडेसे डबल माइंड झाले स्ट्रोक खेळताना.
साठी सज्ज होतोय. राहुल इज ऑन हॅट्रिक. साहिल चला लवकर. खेळाडू बाद झाल्यानंतर तर साहिल येतोय. हॅट्रिकची संधी आहे. या स्पर्धेमध्ये 5 हॅट्रिक आपण पाहिलेले आहेत. मगाही देखील आपण पाहिलं अन्नूजी यांच्याकडून हॅट्रिकसाठी पारितोषिक देण्यात आलं होतं. अंतिम फायनल आपण पाहतोय. बघूया हॅट्रिक करणार का या फायनलमध्ये राहुल, हे मात्र पाहणं गरजेचं राहील. या ठिकाणी शुभागमन होत आहे गुरेगाव स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशनसाठी आणि नेहमी ज्यांचं अनमोल अभूतपूर्व असं योगदान ज्यांचं लाभतं असे आपल्याला सूर्यकांत मिश्रा फाउंडेशनचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय सूर्यकांत मिश्रा साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आता मात्र कव्हरच्या वरून शॉट ऑफ द इव्हिनिंग, व्हॉट अ शॉट, आणि सूर्यकांत मिश्रा साहेबांचं स्वागत चौकाराने या ठिकाणी करतोय फलंदाज. व्हॉट अ शॉट, दिस हॅज बीन ॲब्सोल्युटली वंडरफुल, मॅग्निफिसंट स्ट्रोक, चौकार. थँक्यू, धन्यवाद. या ठिकाणी सूर्यकांत मिश्रा फाउंडेशन आदरणीय सन्माननीय सूर्यकांत मिश्रा साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गोरेगाव स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून फार मोठंच योगदान नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांना आपण पाहतो. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर संपूर्ण कोरोना काळामध्ये देखील ज्या प्रकारे सामाजिक बांधिलकी, जिव्हाळा, आपुलकी जपणारं असं व्यक्तिमत्व आहे, असे आदरणीय सन्माननीय या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सूर्यकांत मिश्रा साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. आणि सूर्यकांत मिश्रा साहेबांना सांगू इच्छितो, फायनल सुरू आहे साहेब, आणि फायनलची पहिली इनिंग सुरू आहे. ऑरेंज जर्सीमध्ये संघ आहे नवी मुंबई. एक नवी मुंबईचा जिल्हा आहे, तर एका बाजूला आपण मुंबई उपनगर जिल्हा, जो बँड्राचा संघ आपण पाहतोय, कांदारी किंग्स म्हणजे हा बँड्राचा संघ आहे. गोलंदाजी करणारी अवधूत. शेवटच्या षटकातील आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर मागे टपला यष्टीरक्षक, तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. खेळाडू बाद गॉन. कसा गोलंदाज ज्याच्या 2 ओव्हर निर्णायक ठरणार आहेत. धाव संख्या 5 ओव्हरची मॅच आहे. एकूण धाव संख्या विशाल 30. चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल आणि त्याच्या विकेट मिळाली, आणि अजून एक बॉल डॉट. या चौथ्या ओव्हरचा दुसरा चेंडू देखील आपण पाहतोय. ज्या प्रकारे जबरदस्त कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. अवधूत ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय, आवश्यक ती कामगिरी या ठिकाणी बजवावी लागणार आहे त्याला, आणि त्या पद्धतीने गोलंदाज आता मात्र समोरच्या दिशेला ऑन दी अप खेळायला गेले. मात्र ज्या पद्धतीने खेळाडू फील्ड करतोय, एक धाव. संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने गोरेगाव स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशनसाठी घेण्यात आलेल्या गतवर्षीच्या स्पर्धेमध्ये यावर्षीच्या स्पर्धेमध्ये आपण जे टी शर्ट्स पाहतोय, त्याचप्रमाणे व्हॉलीबॉलच्या स्पर्धेसाठी लागणारे टी शर्ट्स, यासाठी दिलेले योगदान, या सर्वासाठी
आणि यावर्षी देखील आपण पाहतोय या सर्व संघांसाठी जवळपास 32 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. यामधले गोरेगावचे 8 संघ आपण पाहिले, 24 संघ बाहेरून आले. जवळपास 36 ते 40 एंट्रीज जे कॅश घेऊन किंवा जीपे फोनपे देण्यासाठी तयार होते, एवढ्या एंट्रीज आल्या होत्या. मात्र मोजक्या संघांना संधी दिली. रायगड, पालघर जिल्हा, नवी मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रत्नागिरी, इकडचे सर्व, राजापूर, श्रीवर्धन, मंडणगड इकडून देखील संघ आले होते आणि या स्पर्धेमध्ये आपलं योगदान दिलं. आणि या सर्व संघांसाठी जे टी शर्टची व्यवस्था, पुन्हा एकदा आपण जे बहुमूल्य असं योगदान आहे, सूर्यकांत मिश्रा साहेब यांचं धन्यवाद. या संपूर्ण योगदानाबद्दल असे व्यक्तिमत्व आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्यासाठी गेले, मात्र मोठं एलिव्हेशन करू देऊ शकले नाही. ज्या ठिकाणी षटकार किंवा चौकार येईल आणि ज्या प्रकारे तो कंट्रोल थोडा खाली खेळले, शॉर्ट ऑन पूल आणि डीप मिड विकेटला खेळाडू फील्ड करतो, 1 धाव. पुढचा चेंडू आता मात्र या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू सोपा जेल, दॅट शुड बी टेकन गॉन. अजून एक विकेट नवी मुंबई संघाची. आभार, धन्यवाद. आपण जो संघ या स्पर्धेमध्ये पराभूत झाल्यानंतर त्या संघातील बेस्ट परफॉर्मरला आपण मॅचमधील प्रत्येक मॅचमधील बेस्ट परफॉर्मरला प्राईज देत आहोत. मॅन ऑफ द मॅच जो लुझर टीमचा आहे आणि त्यासाठी विजय सरवैया यांचं देखील धन्यवाद. आता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. बॉडी बॅलन्स पूर्ण चुकीचं पाहायला मिळत आहे. हातातून बॅट सटकली होती. ज्या ठिकाणी खेळण्याचं 4 ओव्हरनंतर धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते 32-32. शेवटचं षटक आहे. या ओव्हरमध्ये किती धावा निघणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील. या ठिकाणी आपण सत्कार आणि शुभ सन्मान करत आहोत. महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आदरणीय सन्माननीय युवसेना अमोलजी कीर्तिकर साहेब यांचा शुभ सन्मान सत्कार या ठिकाणी व्यासपीठावर आपण करत आहोत. मी सुनील कवठे यांना विनंती करतोय, सुनीलजी कवठे आपल्या शुभ हस्ते आपण हा सत्कार आणि सन्मान आदरणीय सन्माननीय अमोल भैया कीर्तिकर साहेब, महाराष्ट्र राज्य युवासेना सरचिटणीस, त्याचप्रमाणे आमच्या मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष यांचा सत्कार आणि शुभ सन्मान आपण व्यासपीठावर सुनीलजी कवठे यांच्या शुभ हस्ते, सुनीलजी कवठे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांच्या शुभ हस्ते हे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, त्याचप्रमाणे आपण सन्मानाचं प्रतीक सन्मान चिन्ह जे आपण पाहत आहोत रोझारिओ एंटरप्राइजेस, त्याचप्रमाणे अजयजी विचारे यांच्या वतीनं आपण पाहत आहोत आणि हा सत्कार सन्मान आपण करत आहोत सन्माननीय अमोल भैया कीर्तिकर साहेबांचा, ज्या ठिकाणी ज्यांचं योगदान नेहमीच आपल्या वेगवेगळ्या स्पर्धांसाठी पाहतो. त्यांची उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळाली, त्यांचं धन्यवाद. श्रीकांत जाधव यांना विनंती करतो आपण महेश करमरकर यांचा देखील सत्कार आणि शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. महेशजी करमरकर यांचा सत्कार श्रीकांतजी जाधव एक फुलांचा पुष्पगुच्छ आणि हा सन्मान चिन्ह घेऊन आपण या ठिकाणी करत आहोत. महेशजी करमरकर यांचा सत्कार श्रीकांतजी जाधव यांच्या शुभ हस्ते. एक उत्कृष्ट फटका कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा चौकार पाहायला मिळतोय. या 4 धावांनी एकूण धावसंख्या 36-36. अपील आणि लाऊड अपील उचलून धरलंय आणि लेग बिफोर विकेट गॉन, खेळाडू बाद. धन्यवाद अमोल भैया कीर्तिकर साहेब.
आपण दिलेल्या अनमोल योगदानाबद्दल अमोल भैयांच्या माध्यमातून आर्य भास्कर प्रीमियर लीग त्या ठिकाणी देखील फार मोठं ओलंपिया म्हणून एक T20 स्पर्धा देखील त्यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत होती. त्या देखील ठिकाणी आपण पाहिले त्यांचं योगदान आणि वेगवेगळ्या माध्यमातून सध्या विद्यमान कबड्डी अध्यक्ष मुंबई उपनगर जिल्ह्याचे म्हणून देखील ते कार्यरत आहेत. काहीतरी सांगतायत बघा. एकूण धावसंख्या या 5व्या ओव्हरमध्ये 36 झालेल्या आहेत. 3 बॉल बाकी आहेत. धावसंख्या 36, 3 बॉल बाकी आहेत. चला युवराज काय आलं? बेल्स पाणी 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 घेऊन जा लवकर. मार्किंग पाणी घेऊन जा लवकर. कॉट बिहाइंड. विकेट गेलेले आहेत 8. क्या बात है, क्लीन बोल्ड. उजवी यष्टी बाकावली, दरवाजा खुला था, तिजोरी से चोरी हो गई. पूरी तरह से यू मिस साइड डेफिनेटली गॉन. जबरदस्त. कोणती संधि दिले नहीं. तू चल में आया यही गाना चल रहा है और गलती से मिस्टेक वाला गाना बजेगा तो बैंड बाजा बजने में देर नहीं होगी. यही यहाँ पर चल रहा है. कांधारी किंग्स ने कमबैक किया है और ये दर्शक दौड़ कर आ रहे हैं इस खिलाड़ियों को ये प्राइज देने के लिए. बहुत ही मनपसंद उनके सब खिलाड़ी और ये दर्शक चाहते हैं. प्रबोधन में आने के बाद इस तरह का होता है और यही एक उदाहरण के तौर पर जो प्रसाद परब सर ने दोपहर में कहा था कि यहाँ पर जब पहली मर्तबा जब कृष्णा सातपुते आए थे तो हर एक बाउंड्री सिक्सर के बाद दौड़कर दर्शक अंदर जाते थे और कुछ ना कुछ एक रुपया उन्हें देते थे. जिस तरह से वो 100 रुपया हो, 200 रुपया हो. और यहाँ पर भी हम देख रहे हैं अच्छे क्रिकेट की निश्चित तौर पर पहचान रहने वाले सभी दर्शक जो गोरेगावकर पहचाने जाते हैं. तर आम्ही गोरेगावकर नक्की तुमचं धन्यवाद. या ओव्हरमधील विशाल हॅट्रिकसाठी संधी आहे तन्मयसाठी आणि बॅकफुटला गेलेत. काय आवाज आलाय, साऊंड बघा, जबरदस्त. 1 धाव आणि 1 धावेने धाव संख्या 37. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील. धाव संख्या 37. एखादा मोठा षटकार, चौकार, काय घडणार? शेवटचा 1 बॉल. गोलंदाजी करतोय मृणांग. व्हॉट अ बॉलर दिस हॅज बीन. ॲब्सोल्युटली वंडरफुल बॉलिंग. लास्ट डिलिव्हरी टू गो. स्लोवर वन. व्हॉट अ कमबॅक. मगाशी म्हटलं मी ज्या पद्धतीने खेळाडू बाद होते का बघूया. 1 धाव. मगाशी देखील हेच पाहायला मिळालं. आत्ता मात्र या ठिकाणी पहिलं झालंय का पाहूया. मात्र पंचांचा निर्णय या ठिकाणी काही नाही आहे. एकच बायच्या रूपामध्ये धाव मिळते. धाव संख्या 38. 39 धावांची गरज. 38 रन झाले. 39 टू विन. 5 ओव्हरमध्ये बघूया सेकंड इनिंग मध्ये काय घडणार, काय बिघडणार. या 3 दिवस मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली. निमित्ताने यावर्षी देखील ही स्पर्धा 14, 15, 16 एप्रिल या 3 दिवस संपन्न झाली.
5 ओव्हरमध्ये 38 39 धावांची गरज आहे. बघूया या धावसंख्या 5 ओव्हरमध्ये कशा प्रकारे पूर्ण करतायत. हे धावतं समालोचन ऐकवण्यासाठी गेले 3 दिवस आपण नक्कीच एक जबरदस्त असा आवाज ऐकत आहोत, ज्यांनी स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी पहिल्या पर्वापासून नक्कीच कव्हर केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमण करणारे असे आदरणीय प्रसाद परब सर यांना मी या आमच्या पुढील सेकंड इनिंगसाठी आमंत्रित करतोय. तुर्तास मी राजेश कुळे आपल्या सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच राजेश कोळे. सलग 3 दिवस या स्पर्धेमध्ये माझी खूप चांगली तोलामोलाची साथ दिली, त्याबद्दल राजेश कोळेचे आभार इथे व्यक्त करतो. गोरेगाव स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन आणि त्याचबरोबर समृद्धी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित गो गोरेगाव फिरता चषक आणि स्वर्गीय विजय देसाई स्मृती चषक पर्व दुसरे आणि दुसऱ्या पर्वातला आता मात्र हा शेवटचा टप्पा, शेवटचा सामना आणि शेवटचं सत्र, सेकंड इनिंग आता मात्र बाकी आहे आणि तिथे मात्र लक्ष आहे ते 39 धाब्यांचं, 39 टू विन. पुढच्या वर्षी काहीतरी नवीन आम्ही घेऊन येऊ याचं प्रोव्हिजन आतापासूनच राजेश सुरू झालेलं आहे. पुढच्या वर्षी काहीतरी नवीन संकल्पना घेऊन येऊ, पुढच्या वर्षी काहीतरी नवीन चित्र घेऊन येऊ या सर्व अपकमिंग यंगस्टर्ससाठी. आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला विद्युत प्रकाश झोता सुद्धा क्रिकेट स्पर्धा बघायला मिळेल अशा काही तयारी सुरू आहेत आतापासूनच. आणि त्यासाठी मी निश्चितच नेहमीच या स्पर्धेमध्ये त्यांचा मला पाठवायला लागतं. त्यामध्ये निश्चित मी उल्लेख करेन सूर्यकांत मिश्रा फाउंडेशन, ते सूर्यकांत मिश्रा साहेब इथे उपस्थित आहेत. आपण बघतोय त्याचबरोबर अजय विचार साहेब इथे उपस्थित आहेत. समीर देसाई फाउंडेशनच्या माध्यमातून, भूषण देसाई फाउंडेशनच्या माध्यमातून, ग्लोबल कलर्स अँड केमिकलच्या माध्यमातून, त्याचबरोबर रोझारिओ एंटरप्राइजेस यांच्याकडून सुद्धा अत्यंत मोलाचं सहकार्य. चला बॅट्समन पाठवा. पहिल्या पर्वाप्रमाणे याही पर्वामध्ये किंवा याही वर्षी दुसऱ्या वर्षी सूर्यकांत मिश्रा फाउंडेशनच्या माध्यमातून मग ते क्रिकेट असो किंवा व्हॉलीबॉल असो यासाठी मात्र टी शर्ट सातत्याने प्रोव्हाइड केले गेले ते सूर्यकांत मिश्रा फाउंडेशनच्या वतीने. त्याबद्दल निश्चित आम्ही सूर्यकांत मिश्रा फाउंडेशनचे सुद्धा मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी आपण बघत आहोत सायकल पाहायला मिळते, जी पूर्व तयारीमध्ये नव्हती किंवा पूर्वी आपण जेव्हा तयारी केली स्पर्धेमध्ये तेव्हा ही पारितोषिक अनाऊन्स केलं नव्हतं. पण अचानकपणे जेव्हा पहिल्या दिवशी स्पर्धा सुरू झाली आणि गीता बोरकर मॅडमनी शब्द दिला की या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी मी एक स्पोर्ट्स बायसिकल देत आहे आणि तो शब्द पाळत असताना त्यांनी मात्र ही बायसिकल आम्हाला दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. चला सामना आपण सुरू करूया. दुसरं सत्र सुरू होतंय. 39 धावेचं लक्ष आहे. एक चांगली स्टँडर्ड लेवलची क्रिकेट टुर्नामेंट अंडर 22 22 वर्षाखालील खेळाडूंसाठी आणि सलग दुसऱ्या पर्वामध्ये समृद्धी चॅरिटेबल ट्रस्टचा मी खरंच मनपूर्वक आभार व्यक्त करू. मागचे कित्येक वर्ष क्रिकेटच्या स्पर्धा आपण त्याच्या माध्यमातून बघत आहोत, पण मागची 2 वर्ष म्हणजे मागचं वर्ष आणि या वर्षी आपण बघतोय राजेश की 22 वर्षाखालील किंवा अंडर एज क्रिकेट टुर्नामेंट, जे नवीन चेहरे, उद्योन्मुख चेहरे, ज्यांना कधी मोठं व्यासपीठ मिळालं नाही किंवा मोठ्या संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही, आणि स्वतःचा स्वतंत्र संघ बांधला आणि स्पर्धेने उतरलेत निश्चितच आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी. निहाल दुसामत, मॅन फ्रॉम पुणे, पहिला चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथ, एक्स्ट्रा बाउन्स, वाईड डिलिव्हरी. बॅट्समनच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला हेच पंच सांगतायत आणि पहिला चेंडू वाईड बॉल, 1 फॉर द ओव्हर हा कॉल सुद्धा दिलाय, ताकीद दिली आहे गोलंदाजाला. पंच आपण बघतोय या सामन्यामध्ये काम पाहत असताना युवराज दांडेकर आणि स्ट्राईक यांच्या पंच आहेत ते विक्रांत खोत. त्याचबरोबर आपण बघितलं की केतन धाटावकरने सुद्धा मात्र खूप चांगली भूमिका पार पाडली या स्पर्धेमध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ, लिडिंग एज घेऊन चेंडू विकेट किपरच्या डोक्यावरून फ्लाय झालाय. गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव मिळते. फलंदाज खातं उघडतो एका धावेने. आदित्य ऑन स्ट्राईक. आदित्यच्या सोबत आपण बघतो ऋतिक आले, डावखुरा फलंदाज, स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. 2 धावा धाव फलकावर. दुसरं पर्व या स्पर्धेचं. वेगवान चेंडू, अवे फ्रॉम द बॉडी, व्हॉट अ शॉट इज दॅट, पण एक्झॅक्टली पॉइंटला खेळाडू सज्ज आणि
हा ट्रॅप होता, त्या ट्रॅप मध्ये अडकवलं आणि पहिलीच विकेट काढली आहे ती निहाल तुसाबंतने आणि फलंदाज बाद होते आघाडीचा आदित्य. 39 धावसंख्येचं लक्ष आहे, पण गोलंदाज असं वाटतं की तिथे मात्र लक्ष मोठं करतायत. जसं जीवात जीव घुटमळ तसं फिरतीचं वाढतंय बळ. तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ हकन हे बघून दुश्मन धन्यवाद. बॅट्समन पाठवा लवकर. चला बॅट्समन लगेचच पाठवा बॅटिंग साठी. बघूया आता तिसरा क्रमांक कोणाचा लागतोय. तिसरी क्रमांकावर वर्णी कोणाची लागते. पॉइंटच्या दिशेने मानायचं बघा. पंच सुद्धा सूचना करतात बॅट्समन पाठवा लवकरात लवकर. जास्त वेळ घेऊ नका, तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. बॅड लाईटचा इम्पॅक्ट होऊ शकतो बॅटिंग करत असताना. हुसेन इज अ न्यू बॅट्समन. हुसेन येतो बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर. व्यासपीठावर आपण बघतोय खूप सारे मान्यवर इथे उपस्थित आहेत. सूर्यकांत मिश्रा साहेब, सूर्यकांत मिश्रा फाउंडेशनचे, त्याचबरोबर जे विचारे साहेब, त्याचबरोबर आपण बघतोय की गीता बोरकर मॅडम सुद्धा उपस्थित आहेत. रोजारो एंटरप्राइजेसचे अँड्रू रोजारियो यांच्या माध्यमातून आपण या खूप सुंदर अशा ट्रॉफीज बघत आहोत. आणि त्यात मधली ट्रॉफी जी आपण गतवर्षी बघितली, कारण तो फिरता करंडक आहे जो गोरेगावमध्येच राहणार आहे. आणि बघू शकता तुम्ही तो संघ हा ट्रॉफीकडे ज्यांचं लक्ष लागलं होतं पहिल्या दिवसापासून, तो संघ सुद्धा उपस्थित आहे पॅव्हेलियनमध्ये. प्रेक्षक गृहामध्ये आपण बघतो त्या संघाला विजय वॉरियर्स. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला हुसेन. निहालचा पुढचा चेंडू शॉट ऑफ लेंथ होता, ऑन साइडला आल्या आल्याच उत्तर दिलंय. चाबूक शॉट, रबर स्टॅम्प, षटकार आणि 100 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल जॉन यांच्याकडून या षटकाराला. मग शिकाऱ्याच्या हातामधून शिकाऱ्याच्या हातामधून. थैंक यू विनय. आपका गाना जब तक प्ले हो जाएगा तब तक गेंद आ चुकी है अंदर. पुढचा चेंडू निहालचा. ओ अप्रतिम वेग होता. ब्लॉक होलचा चेंडू, अप्रतिम फ्लिकचा फटका, मनगटी फटका बघा एक्झिक्यूट केलाय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मात्र फेकलाय, जो पण तिथे चेंडूची फेक होईल आणि या 2 धावा. स्क्वेअर लेग मध्ये अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम पळतालीत आणि अप्रतिम आपण बघतोय मनगटी फटका ऑफर केला स्क्वेअर लेग मध्ये. आणि जिथून चेंडूची फेक येईल तिथे मात्र आपण बघतोय की फलंदाज 2 धावा पूर्ण करतोय. थ्रू आउट द टुर्नामेंट हुसेन कडनं बॅटिंग हवी तशी झाली नाही, पण आता मात्र परफेक्ट टायमिंगला त्याची बॅट आता तळपली आहे. अंतिम फेरीमध्ये दिल्ल्या संधीचं सोनं करतोय. विश्वास जो दाखवलाय संघाने त्या विश्वासात सार्थ अशी फलंदाजी बघायला मिळते. हो चांगला फटका बघायचा. सेफ शॉट आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू पर्यंत पोहोचू शकणारी अप्रतिम फिल्डिंग, प्रेझेन्स ऑफ माइंड फिल्डिंग बघायला मिळते. चेंडू स्टॉप केलाय पण 2 धावा रोखू शकत नाहीये. याचाच उल्लेख मगाशी मी राजेश केला की मागच्या काही सामन्यांमध्ये आपण जर बघितलं तर कांधारी किंग बँड्रा या संघाकडून हुसेनला नंबर बऱ्याच वेळा मिळाले. तो कधी दुसऱ्या, कधी तिसऱ्या, कधी चौथ्या, कधी 5व्या नंबरवर आला, पण बॅटिंग झाली नाही. तसा परफॉर्मन्स बघायला मिळाला नाही. पण आता मात्र ऐन मोक्याच्या क्षणी त्याच्या बॅटमध्ये धावा येत आहेत. ही सगळ्यात महत्वाची बाजू आहे. ओ अप्रतिम वेगवान चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर खूप काही प्रश्न विचारा, चेंडू निघून गेला तो थेट विकेट किपरच्या हातामध्ये. पण त्या अगोदर एका षटकाच्या अखेरीस जी सरासरी हवी होती ती सरासरी कांधारी किंग बँड्रा संघाची पाहायला मिळते. 1 गडी गमावलाय. धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय ती 12 धावा. लक्ष आहे ते 39 धाव्यांचं. प्रति षटकामागे कमीत कमी 8 धावा करायच्या आहेत, पण त्यापैकी 1 पाऊल पुढे टाकत असताना इथे 12 धावा अंकित केल्यात त्या फलंदाजांनी. त्यामध्ये आपण एक षटकार बघितला, उत्तुंग षटकार हुसेनने खातं उघडलं. ते षटकाराने तो वैयक्तिक खेळतोय. 4 चेंडू 10 धावेंवर. 1 धावेवर आपण बघितलं की फलंदाज आघाडीचा आदित्य बाद झाला. ऋतिकला संधी मिळालीच नाही स्ट्राईक एंडला येण्याची, तो आता मात्र स्ट्राईक एंडला असेल. फलंदाजांसाठी नंदनवर असं हे प्रबोधनचं क्रीडा भवन किंवा क्रीडा मैदान. पण गोलंदाजांनी ज्याप्रमाणे छाप सोडली आहे, मगाशी मी उल्लेख केला की जी लिस्ट आम्ही प्रिपेअर केली 15 ते त्याच्या वरती खेळाडूंची, त्यामध्ये ऑलराऊंडर आणि गोलंदाजांचीच लिस्ट जास्त आहे किंवा त्यांचीच नावं जास्त आहेत. बॅट्समनची नावं खूप क्वचित आहेत. फक्त 2च बॅट्समन आतापर्यंत आम्ही इथे मात्र अधोरेखित केलेत. ऑलराऊंडरचा अक्षरशः कस लागला या स्पर्धेमध्ये. अष्टपैलू खेळाडू
ऋषभने आपण बघितलं की ऋषभ शर्मा दोन्ही हाताने गोलंदाजी केली. हे एक नवीन प्रोडक्ट आहे गोरेगावचं. अपकमिंग टॅलेंट ॲसेट्स आहे सर्व खेळाडू या गोरेगावचे, या मुंबईतले. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. राऊंड विकेट पुन्हा पहिला चेंडू स्लाइस केलाय. डीप स्वीपर कव्हरमध्ये चेंडू जातोय आणि मी इथे या चेंडूवर एक धाव. कॉन्फिडेंटली शॉट एक्झिक्यूट केला, ऑफर केला. लोअर फुटला चेंडू. गौरव शिंदे पहिल्या सामन्यामध्ये 1 धावेचं षटक टाकून 1 विकेट काढली होती. तो हा गोलंदाज आहे गौरव शिंदे. बघायचं आहे गौरव शिंदे मात्र पुन्हा एकदा तोच पहिले षटक ज्याने पहिल्या सामन्यात हाताळलं तसं मात्र षटक बघायला मिळणार का? पुढचा चेंडू गौरवचा. चेस केलंय परच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. गौरवकडे अचूक टप्पा आहे, अचूक दिशा आहे. बॅट्समनला पूर्णपणे डॉमिनेट करतो, फ्रस्ट्रेट करतो, विकेट्स काढतो. ही त्याची खासियत आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल करायचा प्रयत्न. टायमिंग आहे अजिबात नाहीये. त्यामुळे सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातो. ओमकार केणी त्या ठिकाणी उपस्थित आहे. मागचे 2 चेंडू इथे मात्र ज्या बॅट्समनने षटकाराने खातं उघडलं, सुरुवात केली, त्याला अक्षरशः मात्र इथे डॉमिनेट करण्याचा प्रयत्न इथे होतोय. धावसंख्या थांबली ती 13 धावींवर मागच्या 2 चेंडूपासून. 13 अजूनही 26 करायचे आहेत. एकवीस चेंडू 26 धावा. उंच गेलाय, लीडिंग एज, फर्स्ट एड झाला होता पूर्णपणे फलंदाज. इथे झेल होणार का बघूया. ओढ कॅच विकी मुंबईकर. एक्सलेंट कॅच. माझा पोपट पिसाटला, तुझी चिमणी उडाली भुरभुर. माझा पोपट पिसाटला, तुझी चिमणी उडाली. कमिटमेंट पूर्ण करत असताना 100% देत असताना आपल्या संघासाठी हुसेनने स्टार्ट खूप चांगला दिला, पण मागचे 2 चेंडूवर धावा आल्या नाही. त्यामुळे तो पूर्णपणे फर्स्ट रेट झाला होता. धावा घ्यायच्या होत्या किंवा एखादा फटका चांगला मारायचा होता. त्या प्रयत्नामध्ये चेंडूला पूल केला, लीडिंग एज घेतली आणि विकी मुंबईकर चेंडूच्या खाली जात असताना 10 ते 12 यार्डचं अंतर कापलं आणि अप्रतिम झेल फिनिश केला. आणि दुसरी विकेट इथे मात्र गमावली आहे ती कांदारी किंग बँड्रा या संघाने. बॅटिंगसाठी आपण बघतो धावसंख्या 13, रन संख्या हो चुके 13, स्कोर मूव्स ऑन 13, लॉस ऑफ टोटल 2 विकेट. 2 गडी बाद, 2 धक्के लागलेत, 2 विकेटों का पतन, 13 रन. अभी भी 26 चाहिए, अजूनही 26 हवे आहेत. स्टिल रिक्वायर्ड 26. गोलंदाज गौरव शिंदे बॅटिंग साठी येतोय. आपण बॅटिंगला पण बघतो राहिलला. स्लो रन चेंडू, गती परिवर्तन, अप्रतिम चेंडूची फेक, लेन्सचा अप्रतिम वापर, व्हेरिएशन जबरदस्त आहे. ठासून ठासून भरली आहे गुणवत्ता या खेळाडूमध्ये आणि तो तुम्हाला गौरव शिंदे बघायला मिळतोय. पुन्हा एकदा कमबॅक करत असताना या सामन्यामध्ये पहिला सामना आणि शेवट सामना इथे मात्र निश्चितच गाजवणार गौरव. वेगवान चेंडू होता, बॅक टू द बॉलर, समोर एक्झिक्यूट केलाय. तिथे आहे रनआउटची संधी. दोन्ही फलंदाज एकाच ट्रॅकवर, एकाच दिशेने. बाद कोण होणार आणि इथे मात्र ऋतिकला तंबूत परतावं लागतंय. कोऑर्डिनेशन नाही अजिबात. धावसंख्या आवड बघताय जी थांबलेली आहे. 13 धावा धावफलकावर, अजून एक विकेट.
तर धावसंख्या 13 वर थांबली आहे. इथे मिसकम्युनिकेशन आणि त्यामुळे विकेट गमावली ती म्हणजेच कांधारी किंग बँड्रा या संघाने. ऋतिक तंबूत परतला. ऋतीची जागा 5व्या क्रमांकावर घेतो तो डावखुरा फलंदाज तन्मय येतोय आणि स्ट्राईक एंडला राहील उभा आहे. अजूनही 26 करायचे आहेत. पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये निहाल तुसामत. ओ इथे मात्र चेंडू उंच गेलाय. झेल उडालाय. क्षेत्ररक्षक दूरवर येतोय मिड विकेट वरून. चेंडूच्या खाली आणि बिग विकेट. निहाल तुसामतने आल्याच काढली राहीलची विकेट. फलंदाज बाद. तुम्ही सोडून गेल तू तुला गेल तू दुबई नोटी कमावाला. चमकली माझे नशिबाची चांदणी कमावून नोटी हाल्या. मागच्या काही चेंडूमध्ये आपण जर बघितलं तर कमबॅक केलंय. पहिल्या षटकात आपण बघितलं की तब्बल 12 धावा होत्या, पण नंतर मात्र ज्याप्रमाणे गौरव शिंदेने गोलंदाजी केली, अक्षरशः जखडून ठेवलं. 1 धावेचं षटक आणि 2 विकेट्स काढल्या. म्हणूनच मगाशी उल्लेख केले की पहिल्या सामन्यामध्ये काही नवीन करायचं आहे आणि शेवटच्या सामन्यात सुद्धा मात्र छाप सोडायची आहे. अशी गोलंदाजी बघायला मिळते ती गौरवची. पहिल्या सामन्यात सुद्धा त्याने गोलंदाजी केली. 1 धावेचं षटक टाकलं, 1 विकेट काढली. पण इथे मात्र एक पाऊल त्याने अजून टाकलं पुढे. 1च धाव खर्च केली आणि 2 विकेट काढल्या. निहाल तुसामत सेकंड स्पेलमध्ये आलाय. पहिल्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या त्या 12, 1 विकेट काढली. संगणकाचा विश्वास साचडवण्याचा प्रयत्न करतोय आणि या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट काढतोय निहाल तुसामत. फलंदाजीला विजय पवार येते बॅटिंग करण्यासाठी. मागच्या सामन्यामध्ये क्रुशल मोमेंटला षटकार ठोकून सामना जिंकून दिला होता याच विजय पवारने. तो स्ट्राईक एंडला बॅटिंग करतोय. अजूनही 26 धावा करायच्या. 13 धावेवर बराच वेळ झाला. धावसंख्या थांबली आहे. चेंडू शिल्लक आहे ते 17 आणि 26 करायचे. वेगवान चेंडू, भन्नाट वेग, प्रचंड वेग. वॉर्निंग बेल देऊन गेलाय बॅट्समनला. डिंग डॉंग. टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेग होता, प्रचंड वेग होता. राईस डिलिव्हरी होती आणि थेट विकेट किपर ओमी केणीच्या हातामध्ये. चेंडू कमी होत चाललाय, दबाव वाढत चाललाय फलंदाजांवर. ऑनसाइडला पूल केलंय विकी मुंबईकर. चेंडूवर मिसफील्ड थोडीशी, पण पुन्हा ते तयार झालंय. सेकंड अटेम्प्टमध्ये चेंडू उचलतोय. डॉट बॉल. मागचे किती चेंडू आपण बघतोय. विशाल ठाकूर मला सांगतोय मागचे जवळजवळ 6 चेंडू निर्धाव गेलेत या इनिंग मध्ये. 6 चेंडू निर्धाव. विकेट त्यामध्ये आपण बघतोय 2-3 विकेट आहेत. 1 रनआउट आहे त्याच्यामध्ये. चेंडू थोड्या वेळामध्ये होता. रनआउटची संधी बॅकअपला तिथे नाही. जवळपास खेळाडू लांबून येतोय. खेळाडू चेंडू उचलण्यासाठी फंबल. चुका. दबाव दोघांवर आहे तो दिसतोय स्पष्टपणे. 2 धावा इथे ऍड करते धावफलकावर. खूप वेळानंतर या 2 धावा इथे ऍड मी करत आहोत आणि धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. 14 चेंडू आणि 24 धाब्यांची गरज. 39 धावसंख्येचं लक्ष. ज्या अर्थी पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा कुठल्या असं वाटलं सामना एकतर्फी होतोय की काय, पण गौरव शिंदेने त्यामध्ये ट्विस्ट आणला. 1 धावेचं षटक टाकून 2 विकेट काढून. निहाल तुसामत पुढचा चेंडू. विजय पवारसाठी खोल डब्याचा चेंडू होता, खोदून काढलाय पण धाव काय मिळणार नाही या चेंडूवर. विकी मुंबईकर त्याला मात्र जवळ उभं केलंय ट्रॅपसाठी. 13 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज आहे. प्रत्येक वर्षी पण याही वर्षी सूर्यकांत मिश्रा फाउंडेशनच्या वतीने आम्हाला अत्यंत मोलाचं सहकार्य, त्याबद्दल सूर्यकांत मिश्रा साहेबांचे मनपूर्वक आभार ते व्यक्त करू आम्ही. फुल टॉस समोर एक्झिक्यूट केलाय क्षेत्राच्या काही लॉंग ऑनला. एकच धाव मिळते. भूषण देसाई, समीर देसाई फाउंडेशन, ग्लोबल कलर्स अँड केमिकल, रोजारिओ एंटरप्राइजेस, शशांक राव, मनपूर्वक आभार. यांच्या वतीने अत्यंत मोलाचं सहकार्य प्रत्येक वर्षी आम्हाला लाभतं. एकूण षटकं संपतात ती 3 धावा अंकित झाली मला सांगतात विशाल ठाकूर. 16 धावा, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धाव्यांची गरज आहे. मगाशी तोच उल्लेख की राजेश मी केला की गोलंदाजीने आता मात्र सामना मोठा केलाय. पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या, पण गौरव शिंदेचं 1 षटक सामन्यामध्ये एक वेगळीच कलाटणी देऊन गेलं. 1 धाव खर्च केली, 2 विकेट काढल्या.
मागचं षटक आपण बघतोय निहाल तुसामतचा धावा खर्च केले त्या 3 आणि षटकात त्याने 1 विकेट काढली. 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला, एकही निर्धाव नाही. एकूण धावा खर्च केल्या त्या 15 आणि काढल्या त्या 2 विकेट निहाल तुसामतने. बारा चेंडू शिल्लक आहेत, 23 धावांची गरज आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या टीमने मात्र काम केलं त्या सर्व टीमचा मनपूर्वक आभार इथे व्यक्त करू. विक्रांत खोत, युवराज दांडेकर आणि त्याचबरोबर केतन धाटावकर यांनी मात्र पंचांच्या भूमिकेत कामगिरी पाहिली. तिन्ही पंचांचा मनपूर्वक आभार. एकही कॉन्ट्रोवर्सी नाही आहे स्पर्धेमध्ये, याचं पूर्णपणे क्रेडिट जात आहे ते पंचांना. त्याचबरोबर सुजय स्पोर्ट्सच्या माध्यमातून सुजय पवार आणि त्यांच्या पूर्ण टीमने कॅमेरामॅनच्या भूमिकेत, टेक्निकल टीमच्या भूमिकेत, स्कोरच्या भूमिकेत सर्वांनी खूप चांगली भूमिका बजावली. त्याबद्दल सुजय स्पोर्ट्सचे सुद्धा मनपूर्वक आभार. शशिकांत डेकोरेटर्स यांनी मात्र खूप चांगलं नेपथ्य, खूप चांगली सजावट, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप चांगली सजावट आपल्याला बघायला मिळते खेळाडूंसाठी. आणि त्याचबरोबर आपण बघतोय की व्यासपीठावर पाहुण्यांना बसण्यासाठी खूप चांगली व्यवस्था करण्यात आली. त्याबद्दल शशिकांत डेकोरेटर्स यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. DJ विनेचे आभार व्यक्त करू, कारण त्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली, अप्रतिम संगीत ऐकलं, त्याबद्दल त्याचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विशाल ठाकूर आमचे स्कोरर यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करू. सलग 3 दिवस अप्रतिम स्कोररच्या भूमिकेत आपण त्याला बघितलंय. ओव्हर द विकेट, इनसाइड आउट, कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षण तिथे जज करतोय आणि पहिल्याच चेंडूवर विकेट काढली आहे विजय पवारची. क्यों दूर है ये इश्क का जो फितूर है, नशे में दिल तेरे चूर है, ना होश ना खबर है ये कैसा असर है, होश ना खबर है ये कैसा असर है, तुमसे मिलने के बाद दिल भर, तुमसे मिलने के बाद दिल भर. थँक्यू. त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये माझी 3 दिवस साथ दिली ती राजेश शकुळेने, त्यांची सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण सुरेश बोरले यांचा सुद्धा आपण आवाज ऐकला. त्याचबरोबर चंद्रकांत शेट्टी सुद्धा पत्रकार इथे उपस्थित होते, त्या सर्वांचे आपण आभार इथे व्यक्त करू. मॅनेजमेंट टीममध्ये राजेश पाटील आहे, त्याचबरोबर राकेश जाधव, हर्षद पाटकर, उमेश देसाई, सॅबी, त्याचबरोबर रमजान शेख, सिद्धप्पा आरैया, त्याचबरोबर श्रीकांत जाधव, सॅबी, सर्वांचे मनपूर्वक आभार. पुरण सिंग यांचा सुद्धा आभार. या सर्व टीम जेव्हा स्पर्धा संपन्न होते बाकी जबाबदारी सर्व टीम आमची पार पाडते. ट्रॉफी परत नेऊन ठेवणं, सायकल नेऊन ठेवणं, ह्या इकडची सर्व जबाबदारी पार पाडण्याचं काम त्यांच्यावर असतं. अप्रतिम डिलिव्हरी, शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरनं अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी. कमबॅक करत असताना नवी मुंबई स्पोर्ट्स, नवी मुंबई. Magnificent bowling performance from Karthik. बघूया, चेंडू हवेमध्ये आहे, गॅप खूप मोठा, वॅकेंट एरिया आहे आणि वॅकेंट एरिया मधून चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर. चौकार. गोलंदाज पुन्हा तर सज्ज होतोय. कार्तिक बॉलिंग मार्कवर चौकार वसूल केला हार्दिकने आणि चौकारामुळे आता मात्र एक वेगळी एनर्जी मिळाली आहे. म्हणजे फलंदाजी करत असताना कांदारी किंग बँड्रा या संघाला धावसंख्येत बरं धावसंख्या 20. लीडिंग एज, विकेट कीपर चेंडूच्या खाली येतोय. चौकाराचं उत्तर कार्तिकने पुढच्या चेंडूवर ताबडतोब दिलाय. क्विक रिप्लाय, फलंदाज बाद. त्यांच्याकडनं आपण काही गोष्टी शिकतो.
मगाशी जॉनने जाऊन ज्याप्रमाणे एन्जॉय केलं, खेळाडूंना जाऊन भेटले, आता त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या बघू बघू शकता तुम्ही आता गोरेगावची लहान लहान मुलं ते सुद्धा माझ्या आतमध्ये येत आहेत आणि खेळाडूंना इथे मात्र अप्रिशिएट करतायत. नक्कीच खूप एन्जॉय करतायत जॉन. धावसंख्या आपण बघतोय ती 20. गडी बाद झालेत ते एकूण 6. अर्धा डझन फलंदाज बाद झालेत. 8व्या क्रमांकावर बॅटिंगला सोहम येतोय. बघूया षटकातले चेंडूचे शिल्लक मला सांगतात विशाल. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 19 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू 19 धावा. ऑन साइडला हुक करायचा प्रयत्न. लिडिंग एज मागे जातोय चेंडू. गोशांकी क्षेत्र आणि एकच धाव. येस डिक्लेअर आहेत त्या ठिकाणी. गोशांकी क्षेत्र आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे षटकातला. धावसंख्या आता मात्र अजूनही 18 करायच्या आहेत. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. 7 बॉल अँड 18 रन्स टू विन. चला स्पीडअप करा मॅच. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा आणेल. दोन्हीही डावकुरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आपण बघतोय. डावकुरा ह्या राईट हँडेड बॅट्समन आपण स्ट्राईक एंडला बघतोय तो म्हणजे सोहम आहे. नॉन स्ट्राईकिंग एंडला तन्मय उभा आहे तो म्हणजे लेफ्ट हँडेड बॅट्समन. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय तो म्हणजे कार्तिक. 2 विकेट. ओ गुड डिलिव्हरी. या चेंडूच्या आधीच सिक्वेशन सांगितलं होतं पुन्हा एकदा सांगतो. 7 चेंडू शिल्लक होते. 18ची गरज होती. आता मात्र एक चेंडू अजून कमी करा. 6 चेंडू शिल्लक आहेत. 18ची गरज आहे. 6 गेंदे शेष 18 रनों की आवश्यकता. 6 बॉल रिमेनिंग 18 टू विन. गुजराती येते तर त्याच्यामध्ये सांगितलं असतं मी. 6 चेंडू आणि 18ची गरज. आता मात्र निर्णायक षटकामध्ये बघूया कुठला गोलंदाज इथे मात्र येऊन हे प्रेशर हँडल करणार. दोन्ही बॅट्समन असेच मैदानावर त्यांनी मात्र मागच्या काही सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्याकडनं संघ अपेक्षा ठेवतोय या जोडीकडनं. चला टीम मीटिंग लवकर कंप्लीट करून सामना सुरू करा. 6 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज. दुसरं पर्व जवळजवळ समाप्त होत येते. शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत. पंत तुम्हाला सूचना करतायत चला फिल्डिंग लावून घ्या. दुसऱ्या पर्वातलं शेवटच्या टप्प्यात आणि आपण खास करून उमेश देसाई, चारुदत्त देसाई, राजेश आपण त्यांच्यासुद्धा आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या वडिलांच्या नावाने तुम्हाला एक क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. विजय देसाई स्मृती चषक आणि त्यांच्या मामांच्या नावाने आपण बघितलं सुरेश राऊत यांच्या नावाने आपण बघितलं की या स्पर्धेमध्ये गतवर्षीप्रमाणे एक नवीन कॉन्सेप्ट जो सुरू केला आहे. इंटर गोरेगाव आउटर गोरेगावचे 10 खेळाडू आणि यावर्षी सुद्धा आपण ते चित्र बघितलं. इंटर गोरेगाव आणि आउटर गोरेगाव या प्रत्येकासाठी आपण रिस्ट वॉच देत आहोत. लिजंड खेळाडू, सर्व जुने खेळाडू त्यांचा सन्मान इथे होतोय. चला सामना सुरू करा. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धाव्यांची गरज आहे. कुशल कोरडे, रवी कोरडे यांचे चिरंजीव बॉलिंग मार्कवर निर्णायक षटक घेऊन येतोय. या संघाचा संघनायक आहे. समृद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे सुद्धा मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. मागचे कित्येक वर्ष आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला इथे सातत्याने ते इन्व्हाइट करतात त्याबद्दल मी राजेश पाटील यांचे खरोखर आभार इथे व्यक्त करतो. सहा चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती आता मात्र 18 धावेंची. कुशल कोरडे स्ट्राईक इनला लेफ्ट हँडेड बॅट्समन, डावखुरा फलंदाज आपण बघतोय तो म्हणजे तन्मय. चला मॅच जरा स्पीडअप करा. रिदम असतो, एक मोमेंटम असतो, तो मात्र तुटता कामा नये. यानंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन सुद्धा बाकी आहे. अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्यांच्या सुद्धा उपस्थितीमध्ये आज प्राईज डिस्ट्रीब्युशन हा सोहळा इथे आम्ही पार पाडू. कुशल या षटकातला पहिला चेंडू घेऊन राऊंड विकेट. बॅटचा फ्लो, वेगाने बॅट स्विंग केली होती. पंचांकडे इथे मात्र मागणी होते फलंदाजाकडून, पण पंचांकडून कुठल्याच प्रकारचा रिप्लाय नाही. डॉट बॉल पहिला चेंडू निर्धाव. दबाव आता मात्र वाढलाय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. आता मात्र गरज आहे ती 18 धावेंची. एखादा नाही, आता मात्र की 2 मोठे फटके हवेत कांदारे किंग बँड्रा या संघाला. स्लॉग हिट करायचा प्रयत्न, मागे जातोय चेंडू, शतशत इथे आहे. दोन्ही फलंदाज एका ट्रॅकवर एकाच दिशेने, पण पुन्हा मागे जावं लागतंय. अजून एक निर्धाव, अजून एक डॉट बॉल. दबाव आता मात्र वाढत चाललाय. जेवढे चेंडू कमी होत आहेत, धावा अजून तिथेच आहेत. 4 चेंडू शिल्लक आणि 18ची गरज. 2 चेंडू अप्रतिम हाताळलेत गोलंदाज कुशल कोरडेने.
प्रोबेबल 15 मध्ये कुशल कोरडेचा सुद्धा नावाचा उल्लेख झालाय. अप्रतिम गोलंदाजी केली पहिल्या सामन्यापासून या खेळाडूने ॲज अ कॅप्टन म्हणून काम पाहतोय. रिदम मध्ये प्रॉब्लेम, पुन्हा मागे जावं लागतंय गोलंदाजाला. फायनलच्या मॅच मध्ये ही सिच्युएशन येऊ शकते, त्यामुळे आयोजन कमिटीने चांगला निर्णय घेतला की सामना 5 षटकांचा इथे मात्र चालू केला. अदरवाईज अजून लेट झाला असता, अजून काळोख पडला असता खेळत असताना. गुड डिसिजन. हा चेंडू देऊन जाईल ते 2 धावा, जास्त नाही, 2च धावा देऊन जाईल. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते 3 आणि धावा करायच्या त्या मैदानावर 16. 3 चेंडू 16 धावा. या फटक्याचं डिरेक्शन थोडंसं चेंज व्हायला हवं, तरच अजून जास्त धावा मिळतील तुम्हाला. डावखुऱ्या फलंदाजासाठी अक्षरशः नंदनवन अशी खेळपट्टी. 3 चेंडू 16. चला स्पीडअप करा मॅच. 39 धावसंख्येचा पाठला करत असताना आपण बघतोय की पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि खरं तर मोमेंटम कोणी मिळवून दिला तर गौरव शिंदेने 1 धावेचं षटक टाकलं, 2 विकेट काढल्या. तिथून मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झाला तो नवी मुंबई स्पोर्ट्स नवी मुंबई संघाच्या बाजूने. कुशल कोरडगे सर्वात लांबचा रनअप आहे या खेळाडूकडे, या गोलंदाजाकडे. तिथून तो स्टार्ट घेतोय, जवळजवळ 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन स्टार्ट करतोय. राऊंड विकेट अटॅक करतोय तन्मयच्या समोर. स्लॉग हिट करायचा पुन्हा प्रयत्न आणि आता मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र चेंडू शिल्लक राहिले मैदानावर ते 2 आणि 16ची गरज आहे. सामन्यातली हवाच निघून गेली आहे. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या इनिंग मध्ये बघायला मिळाली नवी मुंबई स्पोर्ट्स नवी मुंबई या संघाची. रवी कोरडेने उतरवलेला संघ, त्यांच्या मालकीचा हा संघ आणि अप्रतिम खेळ केला प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये, या सर्व संघाच्या खेळाडूंनी. 2 चेंडू आणि गरज आहे ती 16 धाव्यांची. थोडासा उशीर झाला अशा फटक्यांना. चेंडू उंच तर गेलाय स्क्वेअर लेग मध्ये आणि बघूया तो बाहेर सुद्धा गेला नाहीये चेंडू, त्यामुळे जेमतेम 1च धाव मिळाली या चेंडूवरती तन्मयला. आणि आता मात्र 1 चेंडू शिल्लक आणि 15 धाव्यांची गरज. फक्त औपचारिकता, फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे एका चेंडूची. आणि दुसऱ्या पर्वातल्या चॅम्पियन या चषकावर नाव कोरण्यासाठी संघ सज्ज होतोय तो नवी मुंबई स्पोर्ट्स नवी मुंबई. एक चेंडू शिल्लक 15 धाव्यांची गरज. स्ट्राईक गेला पहिल्यांदाच आपण बघतो या षटकामध्ये येतोय तो सोहम. चेंडू खोदून काढलाय, बघूया चेंडू उंच आहे. कुशल कोरडेला जाता जाता विकेट मिळणार. फलंदाज बाद 14 धावेने इथे मात्र अंतिम चषकावर नाव कोरलंय, जिंकलाय सामना आणि चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन सेकंड सीझन संघ आहे तो म्हणजेच नवी मुंबई स्पोर्ट्स नवी मुंबई.
भगवती यादव जिल्हा उपाध्यक्ष, मी राजेश पाटील यांना विनंती करतो आपण भगवती यादव यांचा सत्कार आणि सन्मान आपण करायचा आहे. राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय भगवती यादव यांचा सत्कार राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. राजेश पाटील